हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायडन्स ग्रुप. आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MPSC परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि क्लास 2च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची कलमं. ही कलमं आहेत ही स्पेसिफिकली संविधानामधील जी फायनान्स बिल, मनी बिल आणि बजेट ह्या 3 गोष्टीच्या संदर्भात जी महत्त्वाची कलमं आहेत जी आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात. आपण ज्यावेळेला बजेट असं म्हणतो त्यावेळेला फक्त आपण भारतीय अर्थव्यवस्थेतला एक भाग म्हणून त्याचा अभ्यास करत असतो, पण त्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा भाग हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेला आहे आणि तो भाग आपल्याला परीक्षेमध्ये विथ द हेल्प ऑफ आर्टिकल्स म्हणजे कलमांच्या आधारे आपल्याला ते विचारले जातात. आणि नेमकं त्यावेळेला आपण तिथे काय करतो तर ते प्रश्न आपल्याला न आल्यामुळे माहीत असूनसुद्धा आपण तिथे चुकतो, मार्क जातात. म्हणून आपण आत्ता ही जी कलमं बघणार आहोत त्या कलमांमध्ये सुद्धा मी केंद्र आणि राज्य अशी विभागणी केलेली आहे, कारण केंद्र आणि राज्यांच्या संदर्भामध्ये दोन्ही कलमं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता आपण चालू करूया ते म्हणजे धनविधेयकापासून. धनविधेयक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण मनी बिल असं म्हणतो. तर ह्या संदर्भात पहिल्यांदा आपण कलम बघूया आणि मग त्याची काय प्रोसेस आहे किंवा एक शॉर्ट इन्फॉर्मेशन त्या संदर्भात आपण घेऊया. धनविधेयकाबाबत म्हणजेच मनी बिलाबाबत त्याची जी स्पेशल प्रोसेस आहे, प्रक्रिया, हा वर्ड लक्षात ठेवा. जर तुम्हाला मनी बिलाची प्रक्रिया विचारली, मनी बिलाची प्रोसेस विचारली तर केंद्रासाठी संविधानाने आर्टिकल 109 मध्ये ही प्रोसेस दिलेली आहे, तर राज्यांसाठी ही 198 या कलमाखाली ही दिलेली आहे. ठीक आहे, कारण मनी बिल केंद्रामध्ये जेव्हा पास होईल म्हणजे संसदेमध्ये पास होणार त्यावेळेला ते 109च्या नुसार पास होणार आहे. तर राज्यांमध्ये जेव्हा हे बिल पास होणार धनविधेयक तेव्हा राज्याच्या विधानसभेमध्ये स्टेट असेंब्लीमध्ये हे पास होणार आहे. आता हे 2 वर्ड जे मी वापरले आहेत ती गोष्ट लक्षात ठेवा की धनविधेयक जे आहे ज्याला आपण मनी बिल म्हणतो, तर एखादं पैशाच्या संदर्भातलं विधेयक हे मनी बिल आहे की फायनान्स बिल आहे, म्हणजे धनविधेयक आहे का वित्त विधेयक आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा संसदेमध्ये लोकसभा स्पीकरकडे असतो, तर राज्यामध्ये स्टेट असेंब्लीच्या स्पीकरकडे असतो, म्हणजे विधानसभा सभापतीकडे असतो. हे लक्षात घ्या. या संदर्भामध्ये धनविधेयक म्हणजे काय अशी कट टू कट डेफिनेशन कुठेही नाही, पण या दोघांना ते अधिकार देत असताना फक्त एक त्याची गाईडलाईन तयार केलेली आहे की धनविधेयक अशा पैशाच्या विधेयकाला द्यावं ज्याच्यामध्ये ज्याचा संबंध लोकसभेचं बिल असेल, तर देशाच्या संचित निधीशी त्याचा संबंध असेल, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियावर त्याचा भार पडणारा असेल, तर किंवा राज्याच्या संदर्भामध्ये असेल तर राज्याच्या संचित निधीवरती किंवा त्याच्या संबंधित जर एखादं विधेयक असेल तर केंद्रामध्ये लोकसभा स्पीकर तर राज्यामध्ये विधानसभा सभापती या संदर्भात ते निर्णय घेऊ शकतात. कळलं? ही जी प्रोसेस वगैरे आहे त्या संदर्भात जर बघायला गेलं तर केंद्रासाठी 109 हे आर्टिकल आहे, तर राज्यासाठी 198 हे आर्टिकल आहे. तर ह्या मनी बिलाची जी डेफिनेशन केलेली आहे, व्याख्या, तर हा वर्ड लक्षात ठेवा, डेफिनेशन, डिफाईन जे केलेलं आहे व्याख्या, ती केंद्रासाठी आर्टिकल नंबर 110च्या अंडर आहे. ठीक आहे, आणि राज्यासाठी आर्टिकल 109 आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट विचारतात, त्यामुळे हा जो 2 नंबरचा आहे हे तुम्हाला ह्या 7 कलमांपैकी सुद्धा ही धनविधेयकाची व्याख्येचे जे कलम आहे हे दरवर्षी कुठल्या तरी परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास दिसणार आहे. ठीक आहे, तर हे कृपया विसरू नका. आता तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे विधेयकाला संमती. ती कशी द्यायची, तर त्याची जी संमती आहे विधेयक म्हणजे बिल, तर त्या बिलाला कशी संमती द्यायची, त्याची जी प्रोसेस आहे ती संमती कशी मिळते हे आर्टिकल 111 केंद्रासाठी तर राज्यासाठी 200 हे आर्टिकल आहे. तुम्हाला हे आर्टिकल्स बघत असताना ठीक आहे तुम्ही काय करायचं की पुस्तक उघडल्यानंतर तुम्हाला हा जो विधेयक संमतीचा जो भाग असतो ना तो तुम्हाला करायचा आहे. पार्लमेंटचा जो चॅप्टर आहे ना त्या पार्लमेंटच्या चॅप्टरचे सगळे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स त्यातल्या कन्सेप्ट या तुम्हाला माहितीच पाहिजेत, वर्ड टू वर्ड माहिती पाहिजेत. ठीक आहे, कुठेही कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये जे काही पार्लमेंट रिलेटेड प्रश्न येतील ते तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. आणि पार्लमेंटच्या डेफिनेशन, कन्सेप्ट आणि आर्टिकलवरती हमखास प्रश्न येतात, हे विसरू नका.
ठीक आहे. आता आपण जाऊया चौथ्या आर्टिकलकडे, जो सगळ्यात इम्पॉर्टंट आर्टिकल आहे धनविधेयकानंतर, ते म्हणजे वार्षिक वित्तीय विवरण. यालाच आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणजेच आपण आपल्या साध्या भाषेत ज्याला बजेट म्हणून ओळखतो तो वर्ड. लक्षात ठेवा, बजेट हा वर्ड, ठीक आहे, हा संविधानामध्ये कुठेही वापरलेला नाही. तर त्या बदल्यात वार्षिक वित्तीय विवरण हा शब्द तिथे वापरला गेलेला आहे. कळलं? तर वार्षिक वित्तीय विवरण म्हणजेच बजेटच्या संदर्भामध्ये जे केंद्रासाठी आर्टिकल आहे की दरवर्षी बजेट म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट लोकसभेमध्ये सादर केलं जाईल. कळलं? या संदर्भातलं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 112 आहे. कळलं? म्हणजे बजेट सादर करणं ह्याला संविधानाचा दर्जा आहे हे लक्षात घ्या आर्टिकल 112 नुसार. ठीक आहे. मग ते कोण करतं? राष्ट्रपती करतो, पंतप्रधान करतो, लोकसभा अध्यक्ष करतो, ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, विसरायचं नाही आहे. ठीक आहे. आणि राज्यासाठी जे आहे ते आहे आर्टिकल 202, जे विधानसभेमध्ये सादर केलं जातं. ठीक आहे. मग आता तुम्ही शोधा, राज्यपालाच्या आदेशानुसार होतं, मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार होतं का विधानसभा सभापतीच्या आदेशानुसार होतं? सो हे उत्तर तुम्हाला शोधायचं, परीक्षेमध्ये माहिती पाहिजे. आता पुढचा पॉईंट आहे की अंदाजित खर्चाबाबत प्रक्रिया. सो जेव्हा एक्सपेंडिचर बिल असतं किंवा एक्सपेंडिचर इस्टिमेटेड एक्सपेंडिचर संदर्भामध्ये की बजेट बनवण्याच्या अगोदर किंवा कुठलंही बिल पास करायच्या अगोदर, पैशाच्या अगोदर जर खर्च करायचा असेल, पब्लिक एक्सपेंडिचरच्या रिलेटेड असेल, तर आधी तो अंदाजित खर्च काढला जातो. ती काढण्याची एक पद्धती आहे, त्याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसबाबत आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 113 संसदेसाठी, केंद्रासाठी, आणि राज्याच्या संदर्भात आहे आर्टिकल नंबर 203. ठीक आहे. सो हे विसरायचं नाही, आर्टिकल नंबर 203. ठीक आहे. आता तिसरा जो महत्त्वाचा कलम आहे ते म्हणजे विनियोजन विधेयकाचं. विनियोजन विधेयक हे अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे. यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲप्रोप्रिएशन बिल. ॲप्रोप्रिएशन बिल हे इतकं महत्त्वाचं असतं कारण कधीही संसदेला केंद्राच्या संदर्भात आणि विधानसभेला राज्याच्या संदर्भात, ठीक आहे, केंद्र सरकारला केंद्राच्या संदर्भात, राज्य सरकाराला राज्यांच्या संदर्भात जर 1 रुपयासुद्धा भारताच्या संचित निधीमधून आणि राज्याच्या संचित निधीमधून काढून खर्च करायचा असेल तर त्यासाठी लोकसभेची परमिशन लागते आणि राज्यामध्ये विधानसभेची परमिशन लागते. ते बिल पास झाल्याशिवाय तुम्ही भारताच्या संचित निधीमधून 4 आणेसुद्धा काढू शकत नाहीत. आलं लक्षामध्ये? याचं कारण असं आहे की हे जे विनियोजन विधेयक पास करावं लागतं, ठीक आहे, ते विधेयक हे जेव्हा तुम्ही कुठलाही खर्च संचित निधीमधून करत असता त्यावेळेला ते पास करावं लागतं. मग ते बजेट म्हणून मी तुम्हाला सांगतो की ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बजेट सादर करण्याचं पण अंतिम उद्दिष्ट हे विनियोजन विधेयक पास करून येणं हेच असतं. कारण सरकारला 1 वर्ष चालवण्यासाठी जो खर्च लागतो तो त्यांनीच सादर केलेला असतो. त्याला संमती जरी मिळाली, म्हणजे बजेट जरी ॲन्युअल फायनान्शियल बिल जरी पास होतं आहे तरीसुद्धा ॲप्रोप्रिएशन बिल पास करावं लागतं. त्याशिवाय सरकारला संचित निधीमधून पैसे काढण्याची परमिशन मिळत नाही. याचाच अर्थ कुठल्याही मनी बिल, कळलं, किंवा फायनान्स बिल किंवा मनी बिल असेल त्याचं मुख्य उद्दिष्ट हे शेवटी पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की ॲप्रोप्रिएशन बिल पास करणं हेच असतं. ठीक आहे. त्याशिवाय 1 रुपया काढता येणार नाही बजेटच्या संदर्भात, तर ते लक्षातच ठेवा. आता हे ॲप्रोप्रिएशन बिल हे बजेटच्या संदर्भात इतकं इम्पॉर्टंट आहे, त्याचा आर्टिकल नंबर आहे 114 केंद्र सरकारसाठी म्हणजे संसदेच्या रिलेटेड, तर राज्यासाठी आहे ते 204. ठीक आहे. सो प्लीज विसरू नका. आणि आता आहे लेखानुदान. हा एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. लेखानुदान म्हणजेच काय? तर लेखानुदान म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ग्रँट ऑन डिमांड. ठीक आहे. ग्रँट ऑन डिमांड म्हणजे ज्यावेळेला बजेटमध्ये पास केलेले समजा जो काही बजेट असेल ते पैसे जर पुढच्या कामाला अपुरे पडत असतील, एखाद्या प्रोजेक्टला अपुरे पडत असतील, एखाद्या डिपार्टमेंटला, मिनिस्ट्रीला कमी पडत असतील, तर सरकार अतिरिक्त पैशाची मागणी संसदेजवळ करते. ती अतिरिक्त पैशाची मागणी जी केली जाते, कळलं, त्याला म्हणतो आपण ग्रँट ऑन डिमांड. ठीक आहे. तर हे सुद्धा लोकसभेमध्येच पास करावं लागतं आणि त्याच्यासाठी आर्टिकल नंबर आहे आर्टिकल नंबर 116 आणि विधानसभेसाठी आहे 206. ठीक आहे. सो हे विसरू नका. डिमांड ऑन ग्रँट पण तुम्हाला माहिती आहेत की ॲडिशनल डिमांड, सप्लिमेंटरी डिमांड माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. सो हे तुम्हाला माहिती हवं. तर ही कलमं आहेत, ही लक्षात ठेवा. ही जी मी प्रोसेस सांगितली आहे तीसुद्धा लक्षात ठेवा. तर आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये अजून असे काही महत्त्वाचा टॉपिक जो डायरेक्टली ह्या प्रिलिमिनरीला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मेन्सलासुद्धा महत्त्वाचा आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. तर सध्यापुरती गुड डे, डू युअर बेस्ट आणि काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.